मी बोलतो माईशी. वासू, मला वाटतं तू दादांशी बोलावस. हे असं वाया वाया खूप झालं रे. आणि तुझ्या चिडण्याचा नेमका माईंनाच त्रास झाला तर? आपण हे करतोय ते सगळं माईंसाठीच ना. अगं उर्मी, पण मी माईशी कशाला चिडून बोलेन? तुझा काही भरोसा नाही. उर्मी प्लीज, हा, मी चिडतो म्हणजे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय असं नाहीये. मला काय माहिती. अरे काय चाललंय माई? अरे काही नाही, जरा दागिने बघते. म्हणजे आता तुमच्या लग्नात उर्मिला कोणकोणते दागिने घालायला द्यायचे ते जरा बघून ठेवते. हे माझ्या सासूबाईंनी दिलेले दागिने तो मला. आता कुमुद आणि आदितीचे त्यांचे त्यांना देऊन झाले. आता उर्मीच्या वाट्याचे तिला दिले की मग बाकीच्या दागिन्यांची तिघीत समान वाटणी करायला मी मोकळी. हा, आता रामचंद्र आणि तुझ्या मुलांसाठी काही ठेवणार आहे? कसं होईल? तुम्ही तुमच्या मुलांचं सगळं करालच. यांच्याकडून त्यांना ज्ञान मिळेल, माझ्याकडनं आजीची माया मिळेल. पण उद्या त्यांचं काही कार्य असलं तर त्यांना असं नको वाटायला आमच्या आजीनी आमच्यासाठी बाकी काहीच ठेवलं नाही. माई, एवढा पुढचा विचार कशाला करतेस तू? अरे पुढचा विचार कसला पुनर्वसू? हा हा म्हणता वर्ष सरून जातात. आत्ता परवा लग्नाचा वाढदिवस झाला ना आमच्या, तेव्हा मला वाटलं बाई एवढी वर्ष कशी काय सरली काही कळलंच नाही. हा काळ असा बघता बघता पुढे सरकून जातो. आपण आपला पुढचा सगळा विचार करून ठेवलेला बरं. आणि माझे खरे दागिने तर तुम्ही मुलंच आहात रे. आम्ही मुलं तुझी दागिने, मग या सुना कोण? त्या दागिन्यांच्या मालकिणी. अरे आम्ही मुलं म्हणजे वस्तू आणि या टिक्कोजीराव मालकिणी. माई, काहीतरी जळल्याचा आवाज येतोय का? तसं नाही रे. आता हा मठ, मुलं, आमचं घरदार हे सगळं त्यांच्या हातात सोपवून आम्ही मोकळे होणार ना, म्हणून म्हटलं. नाही, तुम्ही लाख मोकळे व्हाल, पण आम्ही होऊ दिलं पाहिजे ना. हे बघ, एकदा त्याचं बोलावणं आलं ना की कुणी अडवू शकत नाही. माई, झालं का पुन्हा तुझं सुरू? माई, आपलं ठरलं होतं ना की मरणाविषयी बोलायचं नाही म्हणून. आणि तुम्हीच म्हणता ना दिवे लागण्याच्या वेळेला असं काही बोलू नये. बर बाई, चुकलं मला, आता नाही बोलणार. काय रे पुनर्वसू, काय बोलायचंय का? हो माई. अरे मग बोल ना. माई, उर्मीला माहेरी नको पाठवत आपण, प्लीज माई. मला बाहेरचं असं कुणीच नाहीये, म्हणून काही झालं की आपला उठसूट जा बाहेर. आई, हो रडू नका ना प्लीज. आता किंमतच नाहीये ग माझी. असं नाहीये वहिनी, खरंच. ते ना रागाच्या भरात बोलले असते तुम्हाला. मग रागाच्या भरात मलाच का? इतर कोणाला कधीही त्या रागाच्या भरात काही बोलले नाहीयेत ते. कारण आपण फक्त आपल्या हक्काच्या माणसावर चिडतो ना. काही हक्काचं भिक्काचं नाही. पाय तणावडी सुद्धा किंमत नाहीये मला. इकडे माझाच नवरा मला किंमत देत नाहीये, तर इतर लोक काय देणार आहेत? माझं ना नशीबच फुटकं आहे अगं. कुठल्या मुहूर्तावर. बहिणी, तुम्ही शांत व्हा. इथे या, बघू. या इथे बसा, बघू. मला ना बाहेरचं कुणी आहे ना सासरचं. आपण आहोत ना एकमेकींसाठी. आपण म्हटलं होतं ना जावा जावा. तुम्ही दोघं किती छान राहता ग, हसत खेळत, मस्करी करत. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो ना वहिनी. पुनर्वसू भाऊजी किती काळजी घेतात ग तुझी, किती जपतात तुला. त्यांचं किती प्रेम आहे अगं तुझ्यावर. पण मग हे माझ्याशी असं का नाही वागत ग? असं नाही हो, रामदादांचं पण खूप प्रेम आहे तुमच्यावर. डोंबल, प्रेम असताना तर हे माझ्याशी असं वागलेच नसते. तुला सांगू उर्मी, उद्या मी जरी मेले ना तरी या माणसाला त्याचा काहीही फरक पडणार नाहीये. एकदाची माझ्या मागची कटकट केली असंच वाटते. बहिणी,
अग्नीला साक्षी मानून तुम्ही वचन दिलं होतं ना बायकोला सुखी ठेवीन म्हणून. तुला तुझी वचनं आठवत नाही वाटतं? असं कसं वागू शकतात ही दोघं एकमेकांशी? पंत सचिवांच्या घरचे थोरले चिरंजीव आणि थोरल्या सुनबाई आहेत या. ही भाषा झाली एकमेकांशी बोलण्याची. सप्तपदीमध्ये एकमेकांना दिलेल्या वचनांचा यांना इतक्या सहजासहजी विसर पडला. यांची पत्रिका मी स्वतः जुळवून पाहिली होती. 32 गुण जुळले होते. म्हणूनच बाकी कशाचाही विचार न करता या लग्नाला पूर्ण संमती दिली गेली. नक्षत्र, बाकी योग सगळं एकमेकांना अनुकूल असताना आपल्या जोडीदाराशी बोलताना ही असभ्य भाषा यांच्या तोंडी येते कशी? कुमुद तर कुमुद, पण रामचंद्रानेही बोलताना ताळतंत्र सोडावं. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. यांना ना सप्तपदीचा अर्थ कळलेला आहे ना मंगळसूत्राचा. यांच्यावर कुठल्याही विधींचा कसला काही परिणामच झालेला नाही का? महाराज, मन थोडं सैरभैर झालेलं आहे. क्षमा करा या पामराला. अजून प्रापंचिक विवंचना बाजूला ठेवून मन एकाग्र करणं जमलेलं नाहीये मला. हरिओम हरिओम. वहिनी मला सांगा, तुम्ही असं का बोलताय? खरंच सांगते ग, नवऱ्याचं प्रेम मिळालं ना नशीब लागतं. नशीब. माझ्या मुलीचं नशीबच फुटकं. असं नशीब वगैरे काहीही नसतं बघा. 32 गुण जुळले होते ग आमचे. सूर एकही जुळला नाही. दादानी ना अगं स्वतः आमच्या पत्रिका जुळवल्या होत्या. कदाचित पत्रिका जुळवायचा मुहूर्त चुकला की काय कोण जाणे. वहिनी, हे पत्रिका काढण्याचा, पत्रिका बघण्याचा आणि लग्न ठरवण्याचा असे मुहूर्त असतात का? हो ना. नाहीतर मला सांग, एवढं सगळं असून सुद्धा तंटे व्हायचं काय कारण आहे ग? आणि हे लग्नापासून असंच आहे, हे काल परवाचं नाहीये. वहिनी, तुम्ही शांत व्हा ना. आपण या सगळ्यावर नंतर सविस्तर बोलूया. आता जर मी तुम्हाला काही सांगायला गेले ना तर तुम्हाला ते पटणार नाही, कारण तुम्ही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. त्यापेक्षा तुम्ही चहा घ्या ना गरम गरम. आणतेच मी. तुमची तर पत्रिका वगैरे सुद्धा बघितली नाहीये ग. तरी तुमचं किती छान जमतं. तुमचं कोर्टात लग्न होऊन सुद्धा तुमचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा वाटतो. आणि आमचं सगळं सागर संगीत होऊन म्हणजे अगदी पत्रिका बघून मुहूर्त बघून झालं तरी सुद्धा आमचा विजोडा वाटतो ग. हे असं सगळं का होतं उर्मी? म्हणजे बघ ना, देवदिकांवर आपण विश्वास ठेवून आपण त्यांना साक्षी मानून सगळं करतो की आता सगळं छान होणार. मग अडतं कुठे ग? कुमुद वहिनी, चहा घ्या तुम्ही. हो घ्या तर खरं, बरं वाटेल तुम्हाला. आणि बहिणी, आता कुठलेही भलते सलते विचार करू नका. आज जा आणि शांतपणे झोपा. चुकलं ग उर्मी माझं. सगळंच चुकलं. हे मी जन्माला आले ना तीच मोठी चूक झालीये. बहिणी, का हो असं बोलताय? उर्मी, तू माझ्या खोलीत येतेस का ग झोपायला? तर तुमच्या खोलीत आले तर मग माईंना काय सांगू? तेही आहेच. वहिनी, एक सांगू का? या सगळ्या विधी आहेत ना, आपण आपली हौस म्हणून करतो. ह्याचा नवरा बायकोचा पटण्याशी काही एक संबंध नसतो. खरं बोलतेस ग तू उर्मी. नाही, निदान तुमचं लग्न झालंय तसं जरी झालं असतं ना तर निदान कळतं ना आपल्याला की आपली गाठ कोणाशी येते. मला ह्यावर काही बोलायचं नाहीये. न बोलल्याने प्रश्न सुटणार आहेत का? नाही, काही प्रश्न न सुटलेलेच बरे. म्हणजे प्रश्न सुटले की गुंते वाढतात. वेळीत सोडवलं नाही तर गुंता वाढतो. आता काही सोडवण्यापेक्षा सोडणं जास्त सोपं आहे माझ्यासाठी.